बाबा सूप नको. अहो असं काय करताय? मीच केलंय ते. पण मला तिच्या हातून नकोय. असं काय बोलताय तुम्ही? हे बघ आशा, उगाच वाद घालू नको. तिनं या घरामध्ये राहावं ही तुझी इच्छा होती. ठीक, राहू देत. पण तिनं माझ्याशी एक शब्दही बोलता कामा नये. आणि मला तिच्या हातचं पाणी सुद्धा चालणार नाही. मनू, तुझा हात. काय झालं पुढे? कसलं? धर्माधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं का तुझं? केस रिओपन नाही ना झाली? नाही, तसं नाही होणार. त्या मीरानी कोर्टामध्ये ऍप्लिकेशन केलं होतं, पण कोर्टाने ते फेटाळलं. चला, निदान एक गोष्ट तरी आपल्यासाठी चांगली झाली म्हणायची. तुमचं खरं आहे साहेब. सध्या खरंच आपले दिवस वाईट आहे. साहेब, तुम्ही म्हणाला होतात की त्या इन्स्पेक्टर रासणेच्या मागे पोलीस हात धुवून लागलेत. हां, मग त्याचं काय झालं? तो दिल्लीत पकडला गेला. ते जे काही बोललेत ना, ते रागाच्या भरात बोललेत. ते सगळं विसरून जा माझ्यासाठी, प्लीज. अय्यो, असं काय बोलताय तुम्ही? मी समजू शकते. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही जसं म्हणताय तसंच वागेन मी. काल तो साला आकाश थोडक्यात वाचला माझ्या हातून, नाहीतर त्याला तिथेच उडवला असता. आणि आता तर तो रासणेही पकडला गेलाय. तो पण एक नंबरचा कमी आहे. कधीही तोंड उघडू शकतो. साले सगळे मिळून माझ्याच वाईटावर टपले. आणि त्यात सगळ्यात पहिली माझी बायको वसुमती. तिलाही आता माझ्यावर संशय आलेला आहे. या सगळ्यांनी माझ्या विरोधात जाऊन स्वतःचं मरण लिहून घेतलंय स्वतःच्या कपाळावर. सगळ्यात आधी मी माझ्या बायकोचा खाता काढला आणि मग इतरांचा. यावेळेस फक्त आपण मनूच्या पाठीशी उभं राहून पुरणार नाहीये. तिला जनतेचाही तितकाच पाठिंबा हवाय. कारण कोर्टाने तिची केस रिओपन करण्यासाठी जो नकार दिलाय, तो नकार होकारात बदलण्याकरता आपल्याला जनतेचीच मदत लागणार आहे. पण जनता आपल्याला का मदत करेल आणि कशी? सोपं. मनस्विनीची केस हा तसा चर्चेचा विषय झालाय. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना तिची मदत करावीशी वाटली, तशा आणखीनही काही स्त्रिया असतील ज्या तिला मदत करायची इच्छा असेल, पण कदाचित काही कारणामुळे त्या तिथपर्यंत पोहोचू शकल्या नसतील किंवा तशी संधी त्यांना मिळाली नसेल. अशा सगळ्या स्त्रियांना आपण एकत्र जमवायचं. रासणेला पोलिसांनी अटक केली ही बातमी ऐकून साहेबाच्या पायाखालची जमीनच सरकली असणार. तो काय आता इथे थांबणार नाही. मग इथे माझं राज्य आहे, माझं. पण नाही मंगेश, तुझ्या आणि तुझ्या ध्येयाच्या मध्ये जो सगळ्यात मोठा काटा आहे तो म्हणजे मनू. आधी तिला संपवायला हवं. आणि त्यासाठी आधी त्या मीराला तिच्यापासून वेगळं करायला हवं. मला असं वाटतंय की या केसचा विषय आपण या घरात परत काढायला नको. का? काय झालं? बाबांना आताच एक अटॅक येऊन गेलाय. ठीक आहे, नाही बोलत. पण तू तरी विचार केलायस पुढे काय करायचं? नाही, पण ही केस पूर्ण करायची एवढं ठरवलंय. तुला न्याय मिळायलाच हवा आणि तो मी तुला मिळवून देईन.